आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे हाय मीरा. हाय मैत्री. कशी आहेस? मी तुला सगळं सांगते, पण त्याआधी मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. नाही नाही, असं ना फोनवर नको बोलूयात. तू मला ताबडतोब भेटायला येशील? मी तुला लाईव्ह लोकेशन पाठवते. आणि ऐक ना, हा ना तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, सो प्लीज लवकर ये. हां, मी तुझी वाट पाहते. हाय. हाय मीरा. एवढं असं काय महत्वाचं बोलायचं होतं? तुझं लग्न ठरलंय का? म्हणजे ठरलं असं नाही म्हणता येणार, बोलणी सुरू आहेत. नाही, पण मला तू हे सांग, तुला हे लग्न खरंच करायचंय? मला त्याच्याबद्दल फारसं काही वाटत नाहीये. एक मिनिट, पण मी कुणाशीच माझ्या लग्नाबद्दल बोललेलं नाहीये. तुला कसं कळलं? माझ्या दादाकडून कळलं मला. कसं काय? पोलीस लोकांची क्रिमिनल लोकांवर नेहमीच पाळत असते. म्हणजे काय बोलतेस तू? हे बघ, मी ना सगळं काही तुला सविस्तर सांगणार आहे, पण त्याआधी तू मला सांग, तुला खरंच ह्या मुलाशी लग्न करायचं आहे का? दादाने त्याला माझ्यासाठी पसंत केलं असलं तरी अजूनही मला त्याच्याबद्दल खरंच काही वाटत नाहीये. मला त्याच्याबद्दल काहीच माहितीही नसल्यामुळे तो माणूस म्हणून खरा कसा आहे हेही मला सांगता येत नाहीये. पण खरं सांगू का, पहिल्याच भेटेत मी नाही झाले कनेक्ट, हे मात्र खरं आहे. तू तुझ्या दादाबद्दल काय बोलत होतीस? माझा दादा पोलीस इन्स्पेक्टर असल्यामुळे तुझा होणारा नवरा, आय मीन तो रावसाहेब, त्याच्याबद्दल त्यानेच मला सगळं काही सांगितलं. अगं, पक्का क्रिमिनल माइंडेड माणूस आहे तो, माहिती आहे तुला? आणि त्याच्याजवळ जे काय आहे ना, ते काही त्याने स्वतःच्या मेहनतीने वगैरे कमवलेलं नाही आहे. लोकांचा हक्क मारून त्यांनी हे सगळं हिसकावून घेतलेलं आहे. त्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तो काहीही, लिटरली काहीही करू शकतो. आणि वेळ आलीच ना तर तो मुर्दा देखील पाडू शकतो. काय बोलतेस तू? हो अगं, मी अजिबात खोटं बोलत नाही. तो माणूस किती नीच आहे हे तुला सांगण्यासाठी ना मी फक्त 2 उदाहरणं देणार आहे. एक म्हातारे आजी आजोबा होते ग. त्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी एक छोटंसं घर बांधायचं होतं. त्यांनी ते घर बांधायला सुरुवात देखील केली. आणि त्या रावसाहेबची नजर त्या घरावर पडली. अगदी मोक्याची जागा आहे ना साहेब. म्हणूनच तर आज आपल्याला मोका साधायचा आहे. ते म्हातारे कुठे तरी अजून का नाही आले? हे बघा, पार्सल आलं. आपल्याकडून नमस्कार तुम्हाला. कोण? आम्ही ओळखलं नाही तुम्हाला. हरकत नाही. काय एकदा आपली ओळख झाली ना, तुम्ही कधीच विसरणार नाही. हे प्रॉपर्टी तुमचीच आहे ना? हो. आम्हाला देऊन टाका. हा? आपण सांगतोय म्हणून. हो, पण आम्हाला हे विकायचं नाहीये. विकत कोणाला घ्यायचंय? अहो, अशीच देऊन टाका म्हणतोय. अहो, काय मूर्ख आहात का तुम्ही? अहो, अशीच कोण कोणाला जागा देतं का? अहो, या जागेची किंमत किती आहे माहिती तरी आहे का तुम्हाला? किती आहे? 2.5 कोटी. आणि तुम्ही जागा मागायला निघालात? चला आमच्या जागेतून निघा. एक मिनिट आजोबा, मी काय म्हणतोय, मला सांगा की तुम्हाला कुठलं व्यसन आहे का? म्हणजे दारू, सिगरेट? माझ्यासारख्या निर्व्यसनी माणसाला असं बोलताना लाज नाही वाटत तुला? म्हणजे तुम्हाला कुठलंच व्यसन नाहीये? मग 2.5 कोटीची प्रॉपर्टी ठेवून काय करणार त्या वयात? अहो, काय बोलताय तुम्ही? सांगतो. आणि नुसतं सांगत नाही तर मदर फादर मटेरियल आहात ना, म्हणून दया पण दाखवतो. 10 लाख देतो. तिथे बाजूलाच एक वृद्धाश्रम आहे, तिथे ऍडमिशन पण करून देतो. तिथं जायचं आणि मस्त आपलं लाईफ एन्जॉय करायचं. पण आमची ही प्रॉपर्टी सोडून आम्ही का जायचं? एकदा का तुमचा अंगठा घेतला ना, कुठली प्रॉपर्टी आणि कोण तुम्ही? ओके. हा साहेब. थांबा 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 थांबा
त्याला येऊ दे. या अहो या. अहो काय करताय काय तुम्ही? अहो अहो काय करताय पण? अहो, नको ना. अहो काय मला नाही विकायची प्रॉपर्टी. काय विचित्र माणूस आहे तो. वयस्कर माणसांसोबत असं कोणी वागतं का? अगं माणूस नाही, राक्षस आहे तो. मीरा, हे ऐकूनच मला एवढा त्रास होतोय की अगं हे तर काहीच नाही. त्याच्या दुसऱ्या गुन्ह्याबद्दल तुला आता कळेल ना, तेव्हा तू स्वतः म्हणशील हा नुसता राक्षस नाही तर नरभक्षक पण आहे. आणि हा प्रकार दुसरं तिसरं कोणी नाही, त्याच्यासोबत काम करणाऱ्या माणसाबद्दलच घडला होता. हा कुठेच रे? पुढच्या 5 मिनिटात इथं पोहोचायचं बरं का. अशा गोष्टींसाठी रावसाहेब जास्ती वेळ देत नाहीत. कोण होता साहेब? नाही कोणासाठी थांबलोय आपण? धनु रे, पोरीचं मॅटर आहे. तिच्या घरचे काही परवानगी देत नाही. तुम्ही त्याच्यासाठी थांबलात? त्या धनुसारख्या चिरकुट पंढरसाठी? हे बघ, रावसाहेबांच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काहीतरी ठोस कारण नक्की असतं. नमस्कार साहेब. नमस्कार. बोल पटकन. ही स्वाती माझी गर्लफ्रेंड. साहेब तुम्ही धीर दिलं म्हणून मी हिला पळून आणलंय. आम्हाला लग्न करायचंय, त्याच्यासाठी प्रोटेक्शन हवंय. आता यापुढे जे काही आमच्या आयुष्यात घडणार आहे ते तुमच्या आशीर्वादानेच घडणार आहे. ठीक आहे, तू तुझं काम केलंयस. तुझ्या गाडीत बसायला सांग. हा, तुम्ही आम्हाला गाडीत बसायला सांगताय ना? सोड मला! कोणीतरी वाचवा! सोड! थँक्यू 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 सो मच मीरा. मला रावसाहेबबद्दल सगळं खरं खरं सांगितल्याबद्दल. तू जर मला हे सगळं सांगितलं नसतंस तर मी त्याच्यासोबत लग्न करून मोकळी झाले असते. तू थँक्यू म्हणावंस असं काही केलेलं नाहीये का मी? एक मैत्रीण म्हणून तुला सावध करणं माझं कामच होतं. तू फक्त मला सावध नाही, माझं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलंयस मला. तुला कळतंय का, मी जर त्याच्यासोबत लग्न केलं असतं तर माझ्या आयुष्याचं काय झालं असतं याचा मी विचारच करू शकत नाही. आणि हे सगळं मला माहीत असतं आणि मी तुला सांगितलं नसतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते ग. मीरा, बोल ना. रावसाहेब किती हरामखोर माणूस आहे तुला चांगलं माहितीये. मी तुझ्या सांगण्यावरून लग्नाला नकार दिला आणि याचा मागोवा काढत जर तो तुझ्यापर्यंत आला तर तुझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू शकतो तो. तुझी भीती अजिबातच चुकीची नाहीये, पण मला हे सगळं माहीत असूनही तुझं आयुष्य बर्बाद होताना कसं काही पाहू शकले असते मी? मग आपल्या मैत्रीचा काय अर्थ आहे सांग ना तूच. आणि मी स्वतःला माफ करू शकले नसते. तू फक्त मैत्रीण नाहीस, काळजाचा तुकडा आहेस आमच्या. तुझा आनंद हाच माझा आनंद आहे ग. तू ना कायम सुखात राहावंस एवढंच हवंय ग आम्हाला. घरी राघवेंद्रासारखा दादा आणि बाहेर तुमच्यासारखे गोड मित्र मैत्रिणी असल्यावर मला आनंदात राहायलाच हवं ना. मला दादाशी हे सगळं बोलायचंय, त्यामुळे मला निघायला हवंय. हो येऊ? हो, काळजी घे, सांभाळून जा. तू पण. अगं पक्का क्रिमिनल माइंडेड माणूस आहे तो, माहितीये तुला? त्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तो काहीही
लिटरली काहीही करू शकतो आणि वेळ आलीच ना तर तो मुर्दा देखील पाडू शकतो. काय विचित्र माणूस आहे तो. वयस्कर माणसांसोबत असं कोणी वागतं का? अगं माणूस नाही, राक्षस आहे तो. त्याच्या दुसऱ्या गुन्ह्याबद्दल तुला आता कळेल ना तेव्हा तू स्वतः म्हणशील नुसता राक्षस नाही, तो नरभक्षक आहे. रावसाहेब आता फॅक्टरीमध्ये असणार. आत्ताच रावसाहेबला भेटते आणि कायमचा विषय संपवूनच टाकते. मैत्री थांब जरा. हात लावू नकोस मला. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झाला. गैरसमज माझ्या दादाचा झालाय तुझ्या बाबतीत. माझा दादा तुला खूप चांगला माणूस समजत होता, श्रीमंत, गुणवंत, कीर्तिवंत. पण आज मी जे काही माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ना, त्यामुळे तुझा खरा चेहरा माझ्या समोर आलाय आणि मला आता कळून चुकलंय. तिकडे लग्नाची मागणी घालतोस आणि इकडे हे असले धंदे करतोस. कम ऑन मैत्री, अगं तू परदेशात शिकून आलीस ना, तरी पण हे असले खुळचट विचार. खुळचट? मी खुळचट विचार करते? म्हणजे हे जे काही घडतं त्याबद्दल तुला काहीच वाटत नाही? रिलॅक्स मैत्री. हे बघ, आपल्यासारख्या हाय क्लास फॅमिलीमध्ये या अशा फालतू गोष्टी आहेत ना खूप एक कॉमन. मिनिट. माझ्या दृष्टीने कोणत्याही क्लासपेक्षा नीतिमत्ता आणि नैतिकता याच गोष्टींना जास्त महत्व असतं. आपल्याला तसं काही कळत नाही. हा, पण आपण आता जे केलं ना, उद्या तुला करायचं असेल तर तू करू शकतेस. या बाबतीत आपली फुल परमिशन आहे तुला. इनफॅक्ट तुझ्याकडे बघून असं वाटत नाही की तुला कुठल्या परमिशनची वगैरे गरज आहे, कारण या सगळ्या गोष्टी तू लग्नाच्या आधीच करून हिम्मत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची. नशीब समज फक्त हात उचललाय. माझा दादा इथे असताना तर इथे उभाच्या उभा काढला असता तुला. ए दादाची लाडकी, कोण आहे? कोण कोण आहे तुझा दादा? कोण आहे? भाई आहे? डॉन आहे? कोण आहे? कुठली सुप्रीम पॉवर आहे? त्या दादासारख्या लोकांना आहे ना किचकी मारून कधी उडवेल त्याचा त्याला कळणार नाही, तुमच्या घरच्यांना पण कळणार नाही. गेला तुझा तो बावळट मूर्ख बिंडोक दादा आता कामातच गेला. लायकीत राहायचं. यापुढे माझ्या दादाच्या बाबतीत एक जरी चुकीचा शब्द काढलास ना तर काय होईल माहितीये? मगाशी तुझ्या बाबतीत दादा जे करेल म्हणाले होते ना, ते मी स्वतः करीन. आहेस तिथेच तुला गाडीन. शेवटचं सांगते, माझ्या दादाच्या बाबतीत लायकीतच राहायचं. मग पुढे काय झालं किंग बॉस? आयुष्यात पहिल्यांदा आपले दोन्ही प्लॅन फसले. मैत्रीशी लग्न पण नाही झालं आणि ती आदिशक्तीची मूर्ती पण नाही पळवता आली. आपल्याला ती मूर्ती हवी आहे. ती मूर्ती तर अजून पण देवघरातच आहे. तुम्हाला ती मूर्ती काहून पाहिजे? काही वस्तूंच्या बाबतीत का, कशाला हे असले प्रश्न विचारायचे नसतात. या मूर्तीच्या बाबतीत पण तसंच काहीच आहे. तुम्हाला आपल्याकडून मैत्रीचा बदला घ्यायचा आहे ना, हरकत. तुम्ही आपल्यासाठी ती मूर्ती आणून द्यायचं काम करा आणि आपण तुमच्यासाठी मैत्रीचं काम तमाम करून टाकतो. हे नक्की काय चाललंय काहीच कळत नाही. आम्हाला मैत्रीचा बिझनेस संपवायचा असताना
हा माणूस मैत्रीलाच संपवण्याची भाषा का करायला लागलाय? ठीक आहे, ठरलं तर मग आम्ही तुम्हाला ती मूर्ती आणून देणार आणि तुम्ही मैत्रीचा बंदोबस्त करणार. नुसता बंदोबस्त नाही, कायमचा. एक मिनिट किंग बॉस. नाही म्हणजे याच्या आधी पण प्रिन्स बॉसने मैत्रीचा बदला घेण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे तिला वेडे ठरवण्याचा प्रयत्न केला होता, पण तिला काही वेळ लागला नाही. उलट प्रिन्स बॉस वरतीच वेळ लागण्याची पाळी आली. एक सांगतो, तुम्ही काय टेन्शन घ्यायचं काम नाही. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी नेहमी तुमच्या बरोबर असणार. प्रिन्स बॉसचा अनुभव पाठीशी असताना कधी कुठे कसं काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार. आणि मला खात्री आहे की जरी प्रिन्स बॉसला यश नाही मिळालं ना तरी तुम्हाला यश नक्की मिळणार. आल्यापासून बघतोय लायकीपेक्षा जरा जास्ती बोलतोयस तू. हरकत नाही, जे काही बोलतोयस ते कामाचं बोलतोयस. आवडलायस तो आपल्याला. थँक्स किंग बॉस. तुम्ही असं बोलणं म्हणजे मला भरभरून आशीर्वाद देण्यासारखं आहे. बॉस तुम्ही फक्त सांगा, मी तुमच्यासाठी जीव द्यायला पण तयार आहे. तू माझ्यासाठी जीव द्यायच्या गोष्टी करतोयस, पण इथे आधीच मी कोणाला तरी जीव देऊन बसलोय. कितीही म्हटलं ना तरी विसरता येत नाहीये. आज तुम्ही विषय काढलात आणि असं वाटलं की जुन्या जखमांवरची खपली कोणीतरी अशी अलगद काढली. कोणाबद्दल बोलताय साहेब? इथे मैत्रीचा विषय चाललाय ना, मग अजून कोणाबद्दल बोलणार आहे? कधीपासून आपली नजर आहे तिच्यावर, एकदा का ती हातात आली ना. एक्सक्यूज मी सर, आता जरा अति होत आहे. अति होतंय? काय अति होतंय? जे मैत्री बाबतीत तुमचे शब्द जरा जपून वापरा. अरे बापरे, आता खरंच अति होतंय. नाही, मैत्री अजूनही माझी बायको आहे. तिच्या चारित्र्याबद्दल जर कोणी काही अपशब्द वापरत असेल तर मी नाही रावसाहेब, यशच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. हा, तुम्हाला मूर्ती हवी ना, दिली. आता त्या मूर्तीची कशी आदला बदल करायची ते मी आणि कोरोना बघून घेतो. चल कोरोना, आपल्याला निघायचंय. एक मिनिट. हा तुमचा जो कोण करोना आहे तो आता कुठेही जाणार नाही, इथेच राहणार आहे कायमच. आणि आता तो माझ्यासाठी काम करणार आहे. या किंग बॉस. नाही मामा, मला ते पटलेलंच नाहीये. मुळात त्या घरात जे काही घडलंय ते मला आवडलं नाही, आणि जी गोष्ट मला पटत नाही, आवडत नाही, त्याच्या विरोधात बोलायला मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही, त्या रावसाहेबाला सुद्धा. हो ना, आणि मी तुझा मामा म्हटल्यावर मला ती गोष्ट माहितीच असणार ना. पण कसंही भांजे, प्रत्येक वेळी समोर कोणाचा बापच असतो असं नाही ना. तर कधी कधी समोर बापाचा बाप, ज्याचं नाव बाप असा रावसाहेब सुद्धा असतो. मामा, अशा वेळी आपण काही गोष्टी जरा धीराने घेतल्या पाहिजे ना. अरे पण तो रावसाहेब मैत्रीबद्दल नाही ते बोलत होता. हे बघ, आमच्यात कितीही काहीही वाद असले ना तरी ती माझी बायको आहे. आणि तू तिचा नवरा, ते मला माहित आहे ना. तुला तुझ्या बायकोच्या चारित्र्याबद्दल बोलायला आवडत नाही, तुला अजून पण त्रास होतो, असंच बोलायचं नाही तुले. मला तर वाटतंय आपण त्याची मदतच नको घ्यायला. नाही हो भांजे, या बाबतीत मी तुझ्या विरोधात आहे. कसंही भांजे, आज फक्त तीच एक व्यक्ती जी आपल्याला हवी तेव्हा हवी तशी मदत करू शकते, आणि आपल्याला काय काम व्हायची मतलब. तुम्ही दोघं ज्या कामासाठी गेला होता ते काम झालंय ना? हो ना,
झालं ना अक्काबाई? मला वाटलंच होतं तुम्ही दोघं त्या रावसाहेबाकडे जाणार म्हणजे मैत्री या कायमचं आयुष्यातनं उठवूनच येणार. अगं जरा हळू बोल ना अक्का. त्या मैत्रिणी ऐकलं तर आपल्याला केवढ्याला पडेल बाप्पा. दादा तिने ऐकायला घरी तर असायला हवी ना ती. कुठे गेली ती? सातारा सांगली रूटवर आदिशक्तीची नवीन बस सुरू होते त्याच्याच उद्घाटनाला गेली ती. काय सांगू राहिली अक्का तू? मेलो, मी ठार मेलो, माझ्या कर्माने मेलो. दादा काय झालं ते तरी सांग ना. आता काय सांगू तुला अक्का, तो रूट मी त्या रावसाहेबाला आधीच विकला ना. आणि ह्या रूटवर आदिशक्तीची एकही बस चालणार नाही असं सांगून त्याच्याकडून पैसे पण घेतले ना अक्का. मग आता काय, मी त्याला ते कळवणार आणि माझ्या बाबतीत काय करायचं ते रावसाहेबच ठरवणार. कुठलं नशीब माझं. अरे त्याचा फोन आला ना. हॅलो रावसाहेब, अहो मी काय म्हणतो, बोला. तुम्ही हे सांगितलं, आता तुमचं काम संपलं. आता माझं काम सुरू झालंय. तुमची मैत्री ज्या मार्गावरती नवीन रूटची सुरुवात करते ना, त्याच मार्गावर तिच्या शेवटाची सुरुवात होणार आहे. आता तुम्हीच तिच्यासाठी उलटी गिनती सुरू करा.